डीपी रोड पर बनाया ट्रांजिट कैंप। संजय कंस्ट्रक्शन कंपनी का मकड़ जाल जल्द आ रहा है सिर्फ लेमन न्यूज पर। मैं हूं सैयद जैदी और काफी दिनों के बाद एक बार फिर आप मुझसे रूबरू हैं। बात करेंगे गरीबी पर सरकार के उस अनर्थ शास्त्र की। नमस्कार, आजचा मुद्दामध्ये आपलं स्वागत। मी राजेश कोचरेकर। आज दिवसभरात इतके अनेक मुद्दे होते आणि त्या मुद्द्यांच्या गर्दीमध्ये एक असा मुद्दा होता की ज्याच्याकडे तुमच्या आमच्या घरातल्या प्रत्येक माता भगिनीची सहानुभूती आणि भावना जुळलेली आणि जोडलेली आहे। आज जर आपण राष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर रुपयाने गाठलेला नीचांक, त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी केलेलं लोकसभेतलं आणि राज्यसभेतलं एकूणच या सगळ्या आर्थिक उलाढालींमधलं आणि आर्थिक गोंधळामधलं विश्लेषण, त्याचप्रमाणे यासीन भटकळ असे अनेक प्रकरण होते। पण या सगळ्या खूप मोठ्या मोठ्या मुद्द्यांच्या मधून एक छोटा मुद्दा डोकावत होता आणि ज्या मुद्द्यांनी किंवा त्या मुद्द्यामधल्या बातमीने काही मन आणि काहींना अस्वस्थ केलं। अर्थात ती बातमी होती मुंबईतल्या फोटो जर्नलिस्टवर झालेल्या गँगरेपच्या आरोपींच्या संदर्भातली। आज मुंबईमध्ये न्यायालयाच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रणरागिणींनी या आरोपींवर हल्ला केला आणि तो हल्लाही कसा होता तर तो प्रतिकात्मक होता। या सगळ्या गोष्टीमध्ये जे काय आज समोर आलं त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। रणरागिणींचा संताप या विषयावर। रणरागिणींचा संताप या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर काही मान्यवर असणार आहेत आणि या सगळ्यामध्ये ज्यांना या हल्ल्याबद्दल पोलीस स्थानक पाहावं लागलं, पोलिसांची कारवाई पाहावी लागली, त्यांनाही आपण या सगळ्या कार्यक्रमामध्ये बोलतो करणार आहोत। काय नेमक्या त्यांच्या भावना होत्या हेही जाणून घेणार आहोत। काही महिला नेते असणार आहेत, वकील असणार आहेत, त्याचप्रमाणे फोटो जर्नलिस्टही आपल्याबरोबर असणार आहेत। या सगळ्यात आधी मी आजचा मुद्द्यामध्ये ज्या मंडळींना निमंत्रित केलंय त्यांची ओळख करून देणार आहे। या सगळ्या हल्ल्यामध्ये ज्या रणरागिणी सहभागी होत्या त्यातली बिनीची शिलेदार होती दीप्ती तामणे। दीप्ती तामणे, आपलं आजचा मुद्द्यामध्ये स्वागत। राष्ट्रवादी युवती संघटनेची सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही तरुण कार्यकर्ती स्वतः उच्च शिक्षित असूनही आज तिला या आरोपींवर हल्ला करावासा वाटला। तो का करावा लागला, का वाटलं असं तिला, या सगळ्या गोष्टींकडे मी जाणार आहे। पण त्याचप्रमाणे माझ्या दुसऱ्या मान्यवर आहेत ॲडव्होकेट नैना परदेशी। ॲडव्होकेट नैना परदेशी या गेली 20 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये। मी त्यांच्याकडून यातले न्यायालयीन कंगोरे जे आहेत ते समजून घेणार आहे। त्याचप्रमाणे माझ्याबरोबर असणार आहेत विद्या चव्हाण, त्या अल्पावधीत आपल्याला येऊन भेटणार आहेत। आपण त्यांच्याकडूनही काही गोष्टी समजून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत या संपूर्ण घटनेचा एक रिपोर्ट। किला कोर्टाबाहेर अंड्यांची बरसात, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींवर अंड्यांचा मारा, गृह खातं ज्यांचं त्यांनाच नाही न्यायालयावर विश्वास, की टीका थोपवण्यासाठी राष्ट्रवादीची स्टंटबाजी। 23 वर्षीय फोटो जर्नलिस्ट तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या 3 आरोपींना आज किला कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी किला कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पिशवीतून आणलेली अंडी आणि टोमॅटो या आरोपींच्या दिशेने भिरकावली आणि किला कोर्टाबाहेर एकच गोंधळ झाला। आरोपी चांद बाबू सतार शेख उर्फ मोहम्मद अब्दुल, विजय जाधव, सिराज रहमान यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं।
न्यायालयानं या आरोपींची पोलीस कोठडी 5 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. पण राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना कायदा आपल्या हातात घेण्याची बुद्धी न्यायालयाबाहेरच झाली आणि अंडी आणि टोमॅटोचा मार या नराधमांना खावा लागला. आदरणीय न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीने अचानक घेतलेला हा आक्रमक पवित्रा खरंच नैतिकतेला धरून आहे का, की आपल्या नाकारतेपणावर आपणच घातलेलं हे पांघरून म्हणायचं, असा प्रश्न उद्भवणं साहजिकच आहे. गुरुप्रसाद जाधव, लेमन न्यूज, मुंबई. आता आपण पाहिला या संदर्भातला रिपोर्ट, कशा स्वरूपात या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रणरागिणींनी हल्ला केला. मी सगळ्यात आधी या हल्ल्याची गरज का पडली बघा. ज्यांच्याकडे राज्याचं गृहमंत्रालय आहे, ज्यांचा पक्ष राज्याच्या पोलीस, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पाहतो, त्यांच्याच युवती काँग्रेसमधल्या सहकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना अशा स्वरूपाचा आक्रोश करावा लागतोय, अशा स्वरूपाचा संताप करावा लागतोय. दीप्ती तामाणे, तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात, असं असताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून तुम्हाला अंड्यांचा आणि टोमॅटोंचा मारा या बलात्कार करणाऱ्या आरोपींवर करावा लागलाय. काय आहे नेमकं? ही स्टंटबाजी होती, पब्लिसिटीचा स्टंट होता असंही म्हटलं जातंय, असाही आरोप विरोधक तुमच्यावर करतायत. काय तुमचं या संदर्भातलं म्हणणं आहे आणि का तुम्हाला असं करावंसं वाटलं? ही कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी होती असं काही म्हणजे लोकांनी म्हणू नये. कारण आम्ही हा हल्ला केला याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की प्रत्येक वेळेस पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला जबाबदार धरू नये आपण, म्हणजे असं आमचं मत आहे. आणि इथे कुठेतरी जेव्हा ह्या अशा प्रकारचे गँगरेप्स होतात तेव्हा कुठेतरी समाजही या सगळ्याला आज जबाबदार आहे. त्या जे कोण रेपिस्ट आहेत त्यातल्या काही एका रेपिस्टचे आई वडील सांगतात की आमचा मुलगा मायनर आहे आणि त्याला तुम्ही शिक्षा करू नका. कुठेतरी त्याच्यावर पांघरून घालण्याचा हा जो प्रयत्न चाललेला आहे आणि सब कुछ चलता है ही जी ॲटिट्यूड सगळीकडे निर्माण झालेली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि हेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे दाखवून द्यायचं होतं या प्रतिकात्मक हल्ल्यातनं. या प्रतिकात्मक हल्ल्यातनं काय दाखवून द्यायचं होतं याकडे मी विशेष पद्धतीने येणार आहे आणि विशेषत्वाने ते समजून घेणार आहे. पण या क्षणाला माझ्याबरोबर आमची एक मैत्रीण उमा कदम संपर्कात आलेली आहे. उमा कदम गेली अनेक वर्ष फोटो जर्नलिस्ट म्हणून मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशभरात काम करते. उमा, आज या सामूहिक बलात्कार प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना जेव्हा न्यायालयात आणण्यात आलं त्यावेळेला त्यांच्यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेस, म्हणजे ज्यांच्या नेत्या आहेत सुप्रिया सुळे, की ज्या स्वतः उच्च शिक्षित आहेत, स्वतः अत्यंत संस्कारक्षम आहेत, सुसंस्कृत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण हे आपला निषेध व्यक्त केला पाहिजे, आपला संताप व्यक्त केला पाहिजे. एकूणच जी अनास्था आहे कायद्याबद्दलची, पोलिसांच्या तपासाबद्दलची किंवा त्यातून होणाऱ्या कारवाईबद्दलची, ती दिसली असं आज आपण म्हणू शकतोय. नमस्कार राजेश. तुम्ही जे बरोबर म्हणताय आणि आता त्या बोलत होत्या, मला नाव नाही कळलं. दीप्ती तामणे त्यांचं नाव, दीप्ती तामणे. हा, दीप्ती त्या म्हणत होत्या राग वगैरे अनावर, ह्या तर गोष्टी अंडच नाही. जर का मला जर का तुम्ही पत्रकारितेतून बाहेर येऊन जर का विचारलं तर ह्याच्यापेक्षाही घाणेरडी भावना माझी असेल की काय करावं आणि काय नाही असल्या लोकांसाठी. राग हा ऑफकोर्स असणार आणि राग येणं साहजिक, म्हणजे हा शब्दही त्याच्यासाठी कमी आहे. इतकी घाणेरडं कृत्य हे झालेलं आहे. आणि नुसतं फोटोग्राफर म्हणूनच नाही, मी गेले 13 वर्ष देशभरात काम करते, वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी गावागावात जाऊन छोट्या छोट्या खेड्यांमध्ये केलं, अख्ख्या मुंबईत, इंडियाच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी काम केलंय. पण अगदी तुम्ही म्हणताय तसंच हा राग म्हणजे मुलींसाठी आपण एवढं म्हणतो मुली समान, मुली हे ते ह्या गोष्टी मुळात होतात कशा ह्याच्यावरती आता लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता आपण बराच हा राग व्यक्त करतो, सगळ्या गोष्टी व्यक्त करतो, ऑफकोर्स ह्या बरोबर आहेत. पण त्यातनं हे आपण आता फक्त दाखवायला लागेल मला असं वाटतं मुलगी म्हणून की ह्याला शिक्षा काय मिळणार आहे. बऱ्याचदा असं होतं की शिक्षा मिळतात, लॉ अँड ऑर्डर आहेत, हे आहे ते आहे, पण ह्याच्यानंतर या मुलांचं काही अशा काही शिक्षा आता अंमलात आणल्या पाहिजेत की जेणेकरून कुठलाही पुरुष कुठल्याही या घाणेरड्या कृत्याकडे असलं करण्याची जर का त्याची इच्छा जरी असेल तरी त्यांनी 50 वेळा विचार करावा की हे कसं होणार. आता उमा, काही दिवसांपूर्वी मला कळलं, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी असं म्हटलं होतं की या आरोपींची धिंड काढायला हवी. जर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना त्यांच्यावर हल्ला करावा असं वाटतो, जर समजा यांची धिंड काढली तर यांच्या बाबतीत काय होऊ शकतं? बरोबर.
राजेश, तुमचं म्हणणंही बरोबर आहे. मी काय इथे अगदी पॉलिटिकल लेवलला जाणार नाही, कारण तो माझाही विषय नाहीये. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो की आणखीन कुठलीही पॉलिटिकल पार्टी असो, इथे या पार्टी लेवलचा कुठल्याही गोष्टीचा हे नाही. कोणाच्याही मनात ही धिंड काढो वगैरे सगळ्यांचे, इव्हन काही पोलिसही मला आज भेटलेले, तेही म्हणतात मॅडम इतकं विचित्र चाललंय, आम्हाला तर कधी कधी वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या हातात द्याव्या, ते जास्त निर्णय करतील. पण इतक्या विचित्र या गोष्टी झाल्या, धिंड काढणं काय, ह्या लोकांची इतकी घाणेरड्या पद्धतीने सगळं करायला पाहिजे की नेक्स्ट टाइम कोणी या विचार सुद्धा करणार नाही या गोष्टीचा. उमा, तू काही क्षण अगदी माझ्या बरोबर धिंड. राहा, तू काही क्षण माझ्या बरोबर राहा. हो, ऍडव्होकेट हो, नैना परदेशी, मला सांगा की ज्या वेळेला अशी एखादी गोष्ट न्यायालयाच्या परिसरातच घडते, त्यावेळेला न्यायालय या सगळ्या गोष्टींकडे कशा स्वरूपात पाहतं? कारण बघा, ज्या वेळेला आरोपीचे वकील म्हणून जे कोणी मंडळी असतात, ती जी मंडळी आहे ती या सगळ्या गोष्टींकडे या सगळ्या गोष्टीचा फायदा कशा स्वरूपात उचलू शकतात किंवा उठवू शकतात असं तुम्हाला वाटतंय? अर्थातच राजेश, आपण म्हणालात ते बरोबर आहे की आरोपीचे वकील कसा फायदा उठवू शकतात याचा विचार व्हायला पाहिजे. पण त्याच्या आधी मी असं म्हणेन की हा जो मार्ग निवडला गेला हा नक्कीच योग्य मार्ग नाही आहे असं मला वाटतं. कारण ह्या पद्धतीने कुठेतरी आपण एक समांतर न्यायप्रणालीच तयार करतो आहोत की काय असं मला वाटतंय कुठेतरी. आणि मी हे मान्य करते की सगळ्यांना अतिशय याचा राग आलेला आहे आणि सगळ्यांच्या संताप मनामध्ये आलेला आहे अतिशय सगळ्यांना, पण संताप ही आहे. पद्धत होऊ पण ही पद्धत योग्य नाही आहे. ही पद्धत नाही, पण याचा न्याय प्रक्रियेवर किंवा याचा न्यायालयामध्ये कामकाज चालताना परिणाम होऊ शकतो का असं मला तुम्हाला विचारायचं आहे. माझा थेट प्रश्न आहे की याचा जे आरोपीचे वकील आहेत, बघा ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला यातल्या एका आरोपीच्या कुटुंबियांनी असं सांगितलं की तो अल्पवयीन आहे. म्हणजे कारवाईची जी काय कठोरता आहे ती कमी होण्यासाठी आरोपीच्या कुटुंबियांनी ताबडतोब त्यावर पांघरून घालायला सुरुवात केली. मग ज्या वेळेला अशा स्वरूपाचा हल्ला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून केला गेला, त्याचा परिणाम खटल्याच्या कामकाजावर होण्याची भीती तुम्हाला वाटते का? खटल्याच्या कामकाजावरती परिणाम होण्याची तशी भीती मला वाटत नाही. कारण शेवटी साक्षी पुरावे कशा पद्धतीने आणले जातात आणि कशा पद्धतीने ह्या केसमध्ये पोलीस आणि इतर सगळे मंडळी सहकार्य करतात यावरतीच या खटल्याचं भवितव्य अवलंबून आहे. आपण जे म्हणता की ह्या पद्धतीने काही परिणाम होईल का, तर त्याच्याशी मी तितकीशी सहमत नाही. एवढ्यासाठी की जरी आता त्यांच्या आईवडिलांनी किंवा कोणी सांगितलं असेल की ते सज्ञान नाही आहेत कायदेशीरदृष्ट्या वगैरे, तरी हे सगळं का सिद्ध असा होऊ त्यांनी शकतं. असा त्यांनी स्टँड घेण्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? त्याचं असा स्टँड घेण्याचं सगळ्यात सोपं कारण हेच आहे की आपल्याकडे अजूनही बाल गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये शिक्षेचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. किंवा मी असं म्हणेन की कमी म्हणण्यापेक्षा त्यांना तेवढी कठोर शिक्षा होत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा असे गुन्हे होतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला ते बाल गुन्हेगार असल्याचं सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. मी दीप्ती तामणे यांच्याकडे जाणार. दीप्ती, आज या सगळ्या गोष्टी करताना काय नेमकं झालं, म्हणजे तुम्हाला हे असं का करावं असं वाटलं? बघा, ज्या वेळेला आज राजकीय पक्ष आणि त्यातली स्पर्धा इतकी पराकोटीची आहे आणि त्यातही विशेषत्वानं जेव्हा आपण सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेला गोष्टी आणखी संवेदनक्षम होतात. आपण करतोय त्याचा नेमका काय परिणाम पक्षावर होणार, त्याचा काय परिणाम आपल्या, कारण आता तुम्ही या क्षणाला फक्त कार्य करता याच पायरीवर आहात. आणि असं असताना जेव्हा तुमचा संताप एवढा पराकोटीचा दिसून येतो त्यावेळेला नेमकी ही योजना काय होती आणि का असं करावं असं वाटलं? कोणी ठरवलं, हे काय झालं? मला थोडंसं आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही नीट सांगितलात तर कळेल. तुमच्या संतापामध्ये जसं नैना परदेशी म्हणाल्या की जे काही घडलं ते कायद्याला पर्याय निर्माण करणारा प्रकार होता, समांतर एक व्यवस्था चालवण्याचा प्रकार होता. काय तुम्हाला त्यातून ध्वनित करायचं होतं? आम्ही कुठेही कायद्याला कुठल्याही प्रकारचं चॅलेंज देण्यासाठी ही कुठलीही गोष्ट केलेली, हे जो काय आम्ही संताप व्यक्त केला तो कुठेही कायद्याला चॅलेंज करण्यासाठी केलेला नाही. आम्ही जसे राजकीय कार्यकर्ते आहोत त्याच वेळेस आम्ही समाजाचा एक भाग म्हणूनही काम करतो. युवती म्हणून आम्हाला आमचं रिप्रेझेंटेशन तिथे द्यायचं होतं आणि मेणबत्त्या लावून, फिती लावून, सगळ्या प्रकारचे शांततापूर्ण मार्ग अनेक वेळा करून झाले. गेल्या वर्षी जेव्हा डिसेंबरमध्ये त्या मुलीवर दिल्लीमध्ये बलात्कार झाला, 16 डिसेंबरला जेव्हा निर्भयावरती बलात्कार झाला होता, त्याच्यानंतर हे सगळे मार्ग अवलंबले गेलेले होते. पण त्याच्या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा अशा प्रकारचे बलात्कार होतात तेव्हा अनेक ठिकाणं अशा प्रतिक्रिया येतात की मुलींनी कसं वागावं याच्यावरती लोक चर्चा करायला चालू करतात. तुम्ही असे कपडे घातले, तुम्ही निर्जन ठिकाणी गेलात, एटसेट्रा एटसेट्रा, असे अनेक प्रकारे. पण त्या बलात्कारांवरती थोडेफार काय ते शिंतोडेही उडवले जातात. परंतु अजूनही जेव्हा त्यांचे पेरेंट्स त्यांना अबंडन करत नाहीयेत, त्यांना म्हणत नाहीत की तुम्ही घराबाहेर जा आणि आम्ही तुमच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही, अजूनही ते त्यांना ऍक्सेप्ट करायला तयार आहेत. म्हणजे कुठेतरी समाजात त्यांना ऍक्सेप्टेबिलिटी आहे.
आमचा हा जो हल्ला मी ऍक्च्युली हल्ला हा शब्दच वापरायला नाही पाहिजे, आम्ही हल्ला केलेला नव्हता. हा आमचा एक संताप व्यक्त करण्याची पद्धत होती. त्याच्यामधनं आम्हाला एवढंच दाखवायचं होतं की हे आम्हाला अजिबात मान्य नाही आणि ही अत्यंत रिडिक्युलस गोष्ट तुम्ही केलेली आहे आणि समाजात हे ऍक्सेप्ट होणार नाही. आम्ही समाजाचा भाग म्हणून हे मी तुम्हाला आज सांगू शकते. मी 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 उमाकडे जाणार आहे. उमा, आज आपण ज्यावेळेला सगळे काम करत असतो, टेलिव्हिजन मधले पत्रकार म्हणा किंवा प्रिंट मधले पत्रकार, कालही बघा ज्यावेळेला दहीहंडी होती त्यावेळेला आपल्या दहीहंडीमध्ये जे थर लागायला हवेत, 9चे थर हे 2च्या आधी लागायला हवेत, तर फ्रंट पेजला पिक्चर जाईल, हे सगळ्या आता नेत्यांना पुरतं ठाऊक झालेलं आहे. या राष्ट्रवादी युवती काँग्रेसने जे काय केलं त्याची न्यूज कॅरी होणं किंवा त्यातलं ब्रेकिंग येणं, हा जो काही प्रकार होता, हा या आंदोलनामध्ये तुला पत्रकार म्हणून किती दिसतोय आणि मुलगी म्हणून यातला संताप तुला किती योग्य वाटतोय? बरोबर. मी पहिली गोष्ट आता सध्या एक पत्रकार म्हणून मी बोलत नाहीये, सध्या मी एक मुलगी म्हणून बोलते आहे. मी सकाळी इथे आलेले कोर्टामध्ये आणि कोर्टातनंच टॅक्सी करून NM जोशी मार्गातल्या पोलीस स्टेशनला गेलेले, कारण कोर्टाच्या आम्हाला बाहेर उभं केलेलं. तुम्हाला माहिती असेल राजेश, आपण जेव्हा येतो तेव्हा नेहमी कोर्टाच्या ह्याच्यात असल्या घाणेरड्या लोकांना एवढी सिक्युरिटी देण्याची काय गरज आहे? म्हणजे तुम्हाला मीडियाची गरज नाहीये, मीडियाला काही तुम्ही महत्व देत नाही आहात. आज आम्हाला ज्या रस्त्यावरती उभं केलेलं ते अगदी कोर्टाच्या आवाराच्या अगदी बाहेर ना. तुम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या आवारात येऊ शकता ना कोर्टाच्या कुठल्याही भागात येऊ शकता. आम्ही तुम्हाला माहिती आहे राजेश, आपण जेव्हा जेव्हा जातो, तुम्ही फील्डवर्क केलेलं आहात राजेश, बरोबर. हा, तर तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या पद्धतीने आज केलं तर मी म्हटलं मला शक्यता कमी दिसते इथे फोटोची म्हणून मी NM जोशीला गेली. आणि जसं दीप्ती म्हणत होत्या, हा मायनर जो मुलगा आहे चांद नावाचा, त्याला आज दुपारी डोंगरीला शिफ्ट करणार आलं. हे तुम्हाला माहिती आहे का? कारण तो मायनर आहे. जर का तो मायनर होता तर या पुरुषांना मायनर आहे किंवा ड्रंक केलेला आहे किंवा चर्ची आहे किंवा गर्दुल्ले आहात, हे जर का ड्रंक करतात तर स्वतःच्या घरातल्या आईला आणि बहिणींना कसं ओळखतात ही लोक? प्रत्येक वेळेला आपण ह्या गोष्टी करतो की अरे तो मायनर आहे, त्यांनी दारू प्यायलेला, त्यांनी ड्रग घेतलेलं, त्यांनी हे केलेलं म्हणून ही अशी घाणेरडे कृत्य करतात. पण ह्या सगळ्यात मला विश्वास नाही. दुसरी गोष्ट तुम्ही मला विचारलेलं की कायदा हातात घेण्याचं मध्ये त्या मॅडम नैना मॅडम म्हणत होत्या, कायदा कोणीही हातात घेत नाही. आणि मला असं वाटतं की मुंबई, आपण जे मेट्रोमध्ये राहतो तिथे सगळी इतकी हुशार लोक, आज तुम्ही स्लम मध्येही गेलात तरी सगळे अगदी एज्युकेटेड आहेत, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात. कायदा हातात घेतात ते काही लोक घेणारी असतात. पण ह्या ज्या दीप्ती मॅडम म्हणतात आता कायदा हातात, आज राष्ट्रवादीच्या याच्यात होम मिनिस्ट्री त्यांच्याकडेच आहे. जर का त्यांना वाटलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या नसत्या. पण त्यांचा तो राग होता. आणि तुम्ही जर का मला जरी विचाराल तरी हा राग, मी आज गेले 6 दिवस जेव्हा फोटो काढायला जाते तेव्हा नेहमी त्यांना बघून असंच वाटतं की काय यांचे चेहरे बंद करतात. आम्हाला कळून दे हे घाणेरडी लोक कोण आहेत ते. उद्या जर का त्यातला कोणाला बेल मिळाली किंवा तो मायनरच मुलगा उद्या जर का 1 वर्षांनी 2 वर्षांनी सुटला आणि माझ्या बाजूला येऊन किंवा कुठल्या दुसऱ्या मुलीच्या बाजूला उभा राहिला, आपल्याला कळणार आहे का तो मुलगा कोण आहे? आम्ही नेहमी म्हणतो तुमचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांचे चेहरे दाखवा, म्हणजे लोकांना कळून दे की ही घाणेरडे कृत्य केलेली लोक कोण आहेत. ॲडव्होकेट नैना परदेशी, उमा कदम यांचा संताप हा एका तरुण छायाचित्रकार मुलीचा संताप आहे. हा ज्या मुलीवर पाशवी बलात्कार झाला त्या मुलीच्या एका मैत्रिणीचा संताप आहे. हा जो संताप आहे हा दिवस रात्र घड्याळाच्या काट्यांकडे न पाहता काम करणाऱ्या एका महिला फोटो जर्नलिस्टचा संताप आहे. मग याला ज्या वेळेला संताप व्यक्त करायचा आहे या तिन्ही भूमिकांमधल्या एका व्यक्तीला, त्यावेळेला तुमचा कायदा आणि तुमची न्याय प्रक्रिया या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहते? मी पुन्हा एकदा म्हणेन की ही समांतर न्याय प्रणाली मला अयोग्य वाटते. मगाशी उमा कदमनी जे म्हटलं की कायदा हातात घेतला असं मी म्हटलं, तर माझं तसं म्हणणं नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की मगाशी आपण जो उल्लेख केला की काढवावरनं धिंड काढण्यात यावी असं कोणत्या तरी पक्षाच्या त्यांनी म्हटलं, तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीने आपण एक समांतर न्याय प्रणाली तयार करतोय की सामाजिक न्याय आम्ही करणार किंवा जनता करणार. पण मग या अशा आरोपींना ॲडव्होकेट नैना परदेशी जरब कशी बसणार? मग आपल्याला जो अपेक्षित आहे ते जरब अपेक्षित आहे. उमा कदम असो किंवा दीप्ती तांबणे असो, या कुणालाही एक या अशा स्वरूपाच्या प्रवृत्तीला भीती वाटणं हीच बरोबर आहे. दीप्ती, मला हे तुम्हाला हेच म्हणायचंय का? मला नुसतं भीती वाटणं म्हणायचं नाहीये. कसं आहे, भगतसिंगांनी पूर्वी एक गोष्ट म्हटली होती, जर का तुम्हाला बहिऱ्या लोकांना ऐकवायचं असेल काहीतरी तर बॉम्ब ब्लास्ट करावा लागतो, तेव्हा त्यांना ऐकू जातं. तशा पद्धतीचा आम्हाला काहीतरी त्या लाईन्सवर आम्ही विचार करतोय आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचा संताप व्यक्त केला की आम्हाला हे त्यांना
फक्त समाजाचा भाग म्हणून हे त्या आरोपींना दाखवून समाजापुढे आणायचं होतं की अशा प्रकारच्या गोष्टी या आम्हाला अजिबात मान्य नाहीत आणि ह्या रिडिक्यूल करण्याच्याच लायकीच्या आहेत. बरोबर. हा, ॲडव्होकेट नैना परदेशी बोला. मला दीप्ती ताम्हाणेंचं हे म्हणणं मान्य आहे की त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला, परंतु त्याच्यासाठी मी असं म्हणेन की आपण जी कायदा प्रणाली आपल्याकडे देशामध्ये आहे किंवा जो आपण कायदा केलेला आहे तर तो कायदा जास्त सशक्तपणे कसा राबवला जाईल ह्याच्यासाठी या सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर त्याचा जास्त फायदा होईल. आता ह्या केसमध्ये आजची जी घटना घडली त्याच्यामध्ये ह्यांचा सगळ्यांचा किंवा सगळ्या स्त्रियांचा मी सुद्धा त्याच्यामध्ये सामील होऊ शकते. हा राग व्यक्त झाला इथपर्यंत ही गोष्ट ठीक आहे, पण प्रश्न असा उभा होतो की उद्या जेव्हा ही केस उभी राहील किंवा ही केस वर्षानुवर्ष चालेल तर त्यावेळी त्या मुलीच्या पाठीशी उभं राहण्यामध्ये ह्या सगळ्या घटनांचा काही फायदा होणार आहे का? तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने तरी नाही असं आहे. ही केस जेव्हा उभी राहील अनेक साक्षी म्हणजे पुरावे तपासले तुमच्यामध्ये जातील. न्यायालयामध्ये भावनेला आधार नाही हे तुम्हाला म्हणायचंय? थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे हे सत्य आहे की भावनेपेक्षा पुरावे समोर काय आणले जातात ह्याच्यावरतीच न्याय प्रक्रिया ठरते किंवा न्याय निवाडा केला जातो. आणि म्हणून साक्षी पुरावे पद्धतशीरपणे आणले जाणं किंवा साक्षीदार योग्य तऱ्हेने तपासले जाणं किंवा जे साक्षीदार आहेत त्यांना गरज पडल्यास प्रोटेक्शन दिलं जाणं की ज्यामुळे ते कोर्टामध्ये खंबीरपणे साक्ष देऊ शकतील, ही प्रक्रिया होणं. आणि त्याचप्रमाणे अनेक पेपरमध्ये आलेलं आहे की फास्ट ट्रॅक कोर्टाकडे ही मॅटर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार. तर ही सूचना मला अतिशय स्वागतार्ह वाटते, कारण जर आपण लवकर न्याय प्रक्रिया करू शकलो आणि जर लवकर निकाल आला तर ही जरब बसू शकते. आपल्याकडे दुर्दैवाने जेव्हा न्याय प्रक्रियेला उशीर होतो त्याच्यातून आलेलं हे फ्रस्ट्रेशन आहे असं मला वाटतं. असं ॲडव्होकेट नैना परदेशींना वाटतंय. उमा, इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. राज ठाकरेंनी असं म्हटलं की RR पाटील यांना बांगड्यांचा अहेर द्या. ज्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली त्यानंतर अनेक महिलांनी मनसेच्या बांगड्यांचे पार्सल्स RR पाटील यांच्या बंगल्यावर त्यांच्या साताऱ्यातल्या घरी पाठवायला सुरुवात केली. एका बाजूला राज ठाकरेंची ही कृती किंवा ही घोषणा, ही गोष्ट, आणि दुसऱ्या बाजूला दीप्ती ताम्हाणेंसारखी सुशिक्षित मुलगी ज्या स्वरूपात जाऊन न्यायालयाच्या आवारामध्ये या आरोपींवर अंडी फेकते. यातले दोघांच्याही करणी किंवा दोघांचीही कृत्य ही वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची असली तरी संताप आणि मनस्ताप किंवा त्यातली चीड ही एकच आहे. मग अशा वेळेला या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं पाहायला पाहिजे? पहिली गोष्ट मी नैना मॅडमला सांगू इच्छिते की मॅडम तुम्ही म्हणता की हा राग जो दीप्ती मॅडमनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी ज्यांनी कोणी तिथे केला आहे, तुम्ही बघत असाल आता मुंबईत किंवा अख्ख्या देशभरात ऑल इंडियाचं जर का तुम्ही बघितलं कुठलंही असं घाणेरडं कृत्य किंवा बॉम्ब ब्लास्ट झाला किंवा बॉम्ब ब्लास्टमध्ये काही जे विक्टिम्स असतील त्यांच्या फॅमिलीजला किंवा कुठल्याही रेप केसमध्ये आपण जेव्हा कॅन्डल लाईट जसं आम्ही जे कव्हर करायला बाहेर जातो तर माझ्या नॉलेजप्रमाणे आम्ही आता मी 13 वर्षातलं मी सांगते या गोष्टी जेव्हा आपण व्यक्त करतो मला हे मान्य आहे की त्यांनी तुम्हाला असं वाटतंय किंवा आणखीन कोणाला जे न्यायाच्या भागामध्ये जे बोलणारे आहेत जेव्हा ज्यांना आपण म्हणतो की कायदा सोडून बोलू नये, कायदा हातात घेऊ नये याच्यात असेल तर ते दीप्ती मॅडमला नक्कीच म्हणतील की हे तुम्ही चुकीचं केलंय. पण जेव्हा आपण कॅन्डल लाईट किंवा प्रोटेस्ट करायला रस्त्यावरती उतरतो किंवा मैदानात उतरतो किंवा गेटवे ऑफ इंडियाला कॅन्डल लाईट्स साठी हे करतो किंवा दिल्लीच्या मुलीसाठी जेव्हा ती मरण पावली त्याच्या आधीही तिच्यासाठी आपण सपोर्ट म्हणून बाहेर आलेलो. पण काही वेळेला मला असं नाही ना मॅडम वाटतं, कारण आम्ही आता एवढं कव्हरेज राजेशलाही माहिती असेल बाहेर जेव्हा जातो त्यावेळेला काही वेळेला असं असतं. आता हे पूर्ण तुम्ही म्हणा की अंडी वगैरे फेकणे यांचा प्री प्लॅन होता ऑफकोर्स, पण शेवटी कसं होतं की तो राग आता जरी मगाशी म्हटलं यांनी की राज ठाकरे आणि यांचं तो खरंच माझा भाग नाहीये पॉलिटिकल याच्यावरती संदर्भात काही बोलण्याचा, कारण आज हा विषय चाललाय तो खरा मुलींचा चाललाय आणि मुलींचा संताप किंवा स्त्रियांचा संताप. तुम्ही जसं म्हणालात तसं प्रत्येक वेळेला आता तुम्ही दीप्ती मॅडमला किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना अरेस्ट वगैरे काय झाली असेल त्यांची केस असेल किंवा आणखीन वेगळं काही, पण प्रत्येक वेळेला याच्यामध्ये आपण मी तुला काही क्षण थांबवणार. दीप्ती मला एक सांग ना, हे संपूर्ण घटनाक्रम कसा ठरला, काय घडलं? हे सगळं घडत असताना कोणतंही आंदोलन करताना आपल्या वरिष्ठ नेत्यांची एक परवानगी लागते. मग ती जर परवानगी मागण्याचा प्रयत्न केला असता तर ती मिळाली असती की नाही? मग त्या नेत्यांनी आपले आडाखे बांधले असते, अशा सगळ्या गोष्टी आल्या असत्या. कारण आज एकही राजकीय पाऊल हे आपला वरिष्ठ नेता ह्या त्याच्या सोयी आणि सवलती यांच्यावरच ठरवत असतो. हे जेव्हा घडलं त्यावेळेला हा नेमका विचार का आला आणि याची संपूर्ण जी आखणी आहे ती कशी केली गेली? आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेससाठी आमच्या बरोबर आलेल्या काही मुली सगळे जवळपास 1-1.5 वर्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करतोय आणि ह्याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी आम्ही आमच्या वरिष्ठांचा सल्ला घेतलेला असतो. परंतु हे जे काही आम्ही आज केलं हे खूपच स्पॉन्टेनियस करायचं ठरलेलं होतं
आज आम्हाला यासाठी तुम्ही मीडिया मॅनेज केला नव्हता, आम्ही जो मीडिया तुमचे इतर नाही. नेते करतात तसा? नाही, आम्ही मीडिया अजिबात मॅनेज केलेला नव्हता. आम्ही आमची माहिती काढून तिकडे गेलेलो होतो की आज तिथे आरोपींना हजर केलं जाणार आहे. विविध सोर्सेसकडनं आपल्याला ही माहिती मिळते, जशी तुम्हाला मिळते तशी आम्हालाही काही लोकांकडनं माहिती मिळालेली होती. आम्ही तिथे पहिल्यापासून जाऊन उभे राहिलेलो होतो आणि आम्ही त्या आरोपींची वाटही बघत होतो की हे कधी बाहेर येतील आणि कधी आम्ही यांच्यावरती मग त्यानंतर पोलिसांनी तुमच्यावर काय कारवाई केली? त्यानंतर पोलिसांनी आम्हाला कस्टडीत घेतलं आणि आमच्यावर 135 कलमाखाली जमावबंदीची कारवाई केली. ॲडव्होकेट नैना परदेशी, 135व्या भारतीय दंड संहितेच्या 135 कलमाखाली यांना अटक करण्यात आली किंवा यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यानंतर यांना सोडून देण्यात आलं. काय सांगतं भारतीय दंड संहितेचं एक कलम 135 किंवा त्या अनुषंगाने काय गोष्टी घडल्या म्हणून पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं? जमावबंदी आणि इतर ह्याच्यासाठी म्हणून हे कलम वापरलं जातं की जेव्हा कोणत्याही प्रकारे जास्त लोक एकत्र येऊन काही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा अशा पद्धतीची प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाची ॲक्शन म्हणून पोलिसांकडून अशा पद्धतीची कारवाई केली जाते. त्याच्यानंतर पोलीस प्रक्रिया करून त्यांना सोडण्यातही येतं. पण आता ज्यावेळेला सावधानतेचा उपाय म्हणून भविष्यात या सगळ्या आरोपींना जेव्हा न्यायालयात नेलं जाईल किंवा तिथून बाहेर केलं जाईल, त्यावेळेला या सगळ्या संदर्भातली जी व्यूहरचना असणार आहे त्यात काही बदल होतील किंवा या आज घडलेल्या प्रकाराचा या संपूर्ण आरोपींना हाताळण्याबाबतीत काही विशेष गोष्ट सावधानता बाळगली जाईल असं वाटतंय का? हो, थोडीफार सावधानता पोलिसांकडे नक्कीच घेतली जाईल, कारण त्यांची जबाबदारी जोपर्यंत ही केसमध्ये अटकेमध्ये असल्यामुळे पोलीस कस्टडी सध्या असल्यामुळे पोलिसांकडे आहे आणि नंतरही त्यांना सावधानतेने, कारण कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती हल्ला होऊ नये यासाठी पोलिसांकडनं तर नक्कीच कारवाई केली जाईल किंवा त्यांच्याबाबतीत सावधानता बाळगली जाईल की या पद्धतीची कोणतीही कारवाई पुनश्च होऊ नये. दीप्ती तामाणे, आज जे घडलं, तुम्ही एका सुखवस्तू आणि सुसंस्कृत कुटुंबातून येता, अशा कुटुंबातल्या एखाद्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं, तिच्यावर गुन्हा दाखल होतो, तिच्यावर कारवाईचं कलम उगारलं जातं, या सगळ्याचा पश्चाताप होतोय? अजिबात नाही. मला पश्चाताप होणं, कारण हे विचार करूनच मी हे राजकारणात देण्याचा पाऊलच मी पूर्णपणे विचार करून उचललेला आहे. त्याचा माझ्या घरातल्यांचा, म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि आई वडिलांचा आणि सगळ्यांचा याला सपोर्ट आहे. आणि मग त्या राजकारणातल्या पूर्णपणे प्रक्रियेत सहभागी होताना जे काही आम्ही पावलं उचलतोय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी घेण्याची तयारी आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सही भोगण्याची माझी तयारी आहे. उमा, ज्या वेळेला एक तरुण महिला कार्यकर्ती अशा स्वरूपाचा पराकोटीचा संताप व्यक्त करण्यासाठी घराबाहेर पडते आणि या सगळ्या गोष्टीकडे पाहते, कालही पश्चिम उपनगरातल्या उपनगरीय रेल्वेमध्ये बोरिवलीपर्यंत जाणाऱ्या एका महिला प्रवासी महिलेबरोबर जे काही विनयभंगाचं प्रकरण झालं, त्यानंतर ज्या वेळेला ती महिला GRP पोलिसांकडे तक्रार दाखल करायला गेली, तिची तक्रारही दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. ॲडव्होकेट नैना परदेशी, या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस हा एक कळीचा मुद्दा असतो. पोलिसांचंच असहकार किंवा पोलिसांचं दुर्लक्ष या संपूर्ण खटल्यावर किंवा अशा अनेक खटल्यांवर परिणामकारक ठरतं आणि ते खातं नेमकं राष्ट्रवादीकडे. त्यामुळे यांनी ही अंडी किंवा हे टोमॅटो या आरोपींवर मारण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे असलेल्या मंत्रालयातील नेत्यांवर दबाव आणणं हे अधिक संयुक्तिक ठरत नाही का? आपण अगदी बरोबर बोललात राजेश. मगाशी मी हाच मुद्दा मांडणार होते की हा ज्या पद्धतीचा आज जो हल्ला झाला, तो हल्ला दुर्दैवाने ज्यांच्याकडे गृहखातं आहे त्यांच्याच पक्षाकडनं केला गेलाय आणि त्याच्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये अतिशय चुकीचा संदेश जातोय की काय, अशी मला भीती वाटते की ज्यांच्याकडे गृहखातं आहे तेच जर कायदा व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवू शकत नसतील तर मग सामान्यांना असा कायदा हातात घ्यावा लागणार आहे असा संदेश कुठेतरी ह्याच्यातनं गेला नाहीये ना, अशी मला भीती वाटते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तर पोलीस हा जरी कळीचा मुद्दा असला तरी पोलिसांवरती नियंत्रण ठेवणं, आणि म्हणूनच मी मगासपासून पुन्हा सांगते आहे की साक्षी पुरावे कोर्टासमोर आणणं हे जे महत्त्वाचं काम आहे, हे कशा पद्धतीने जास्त चांगल्या पद्धतीने केलं जाईल, साक्षीदारांना कशा पद्धतीने प्रोटेक्शन दिलं जाईल, ह्यासाठी जर ह्या सगळ्या पक्षांमधून किंवा इतर सगळ्या जनतेकडून जर सपोर्ट दिला गेला, थरांमधून दिला गेला, तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. त्याचबरोबर मगाशी उमा कदम यांनी एक मुद्दा मांडला की आम्ही बाहेर पडतो किंवा त्या छायाचित्रकार म्हणून करतात त्यावेळी त्यांना अनेक म्हणजे गोष्टी हे करायला लागतात. तर मी असं म्हणेन की सेक्शुअल हॅरेसमेंट फॉर वुमन ॲट वर्कप्लेस
प्रोहिबिशन, रिड्रेसल आणि प्रिव्हेन्शन असा ॲक्ट आलेला आहे, पण खूप जणांना हा ॲक्ट माहितीच नाही आहे अजून. आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयरनी कोणतं प्रोटेक्शन काम करणाऱ्या स्त्रियांना वर्किंग प्लेसला दिलं गेलं पाहिजे ह्या बाबतीतही अनेक गोष्टी आहेत. पण आजही दुर्दैवाने स्त्रियांनी ह्याचा पुरेसा पाठपुरावा न केल्यामुळे अनेक संस्थांमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये अशी कोणतीही कमिटी किंवा अशा कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन अस्तित्वात नाही आहे. तर आहेत ते कायदे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवू शकतो जर ही सगळी स्त्रियांची शक्ती एकत्र आली. आणि ज्या ह्याच्यामध्ये किंबहुना अशा अनेक संस्था आहेत की ज्या निरनिराळ्या प्रकारच्या बलात्काराच्या केसमध्ये वॉचिंग ॲडव्होकेट अपॉइंट करतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे साक्षी पुरावे समोर आणून त्या ह्याच्या आरोपींना शिक्षा होईल याची काळजी घेतात. तर असा पाठपुरावा करून आपण ही प्रक्रिया जास्त चांगल्या पद्धतीने राबवू शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा हल्ला करण्यापेक्षा जर आपण लवकरात लवकर अशा आरोपींना शिक्षा कशी होईल आणि जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल अशा पद्धतीने जर काही काम करू शकलो तर ते कायमस्वरूपी असेल आणि स्त्रियांच्या सगळ्या दृष्टीने फायद्याचं असेल. ते स्त्रियांच्या फायद्याचं असेल असं ॲडव्होकेट नैना परदेशी म्हणतायत. या संपूर्ण विषयावरची चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपण काही मान्यवरांकडे जाणार आहोत, राज्याच्या काही माजी गृहराज्यमंत्र्यांकडे जाणार आहोत, विरोधी पक्षाच्या काही मान्यवर नेते मंडळींना आपण या संदर्भामध्ये बोलतं करणार आहोत. पण आजचा मुद्दामध्ये रणरागिणींचा संताप या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपण या विषयावरची चर्चा अशीच पुढे नेणार आहोत. तूर्त घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐसा घर आपने नहीं देखा होगा, संभाल के पोछा मारा अभी. आइए. ओ भाई साहब ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है. आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे. हो गया, मजे ले लिए. आइए. और यह है बेडरूम, इसकी खिड़की से तारे दिखते हैं. तारे. आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हूँ? अरे आपको अपना घर दिखा रहा था. पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर. हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है, तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं. अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना. हूँ सैयदन जैदी और काफी दिनों के बाद एक बार फिर आप मुझसे रूबरू हैं. बात करेंगे गरीबी पर सरकार के उस अनर्थ शास्त्र की. SRA योजना में भ्रष्टाचार, करोड़ों के FSI की चोरी, केडिया बिल्डर ने उड़ाई नियम और कानून की धज्जियां, टीपी रोड पर बनाया ट्रांजिट कैंप, संजय कंस्ट्रक्शन कंपनी का मकड़ जाल. जल्द आ रहा है सिर्फ लेमन न्यूज पर. ऐसा घर आपने नहीं देखा होगा, संभाल के पोछा मारा अभी. आइए. ओ भाई साहब ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है. आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे. हो गया, मजे ले लिए. आइए. और यह है बेडरूम, इसकी खिड़की से तारे दिखते हैं. तारे. आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हूँ? अरे आपको अपना घर दिखा रहा था. पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर. हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है, तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं. अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना. SRA योजना में भ्रष्टाचार, करोड़ों के FSI की चोरी, केडिया बिल्डर ने उड़ाई नियम और कानून की धज्जियां, टीपी रोड पर बनाया ट्रांजिट कैंप, संजय कंस्ट्रक्शन कंपनी का मकड़ जाल. जल्द आ रहा है सिर्फ लेमन न्यूज पर. क्या लुभावनी स्कीम से आपको ललचा रही है फर्जी कंपनियां? क्या आप हो रहे हैं ऐसी कंपनियों का शिकार? आप इनके झांसे में ना आए, MLM के जाल में ना फंसे. कई फर्जी कंपनियों का लेमन न्यूज ने किया है पर्दाफाश. We've got Alexei Moratov here. He's a Russian. He's operating the scheme here. सावधान रहे, गलत जगह पैसे इन्वेस्ट ना करें. हमारे 20 से 25 कंपनी हमारे लिस्ट में लगातार लोग फोन कर रहे हैं कि हमें पैसे वापस नहीं मिल रहे हैं. देखते रहिए MLM का फर्जीवाड़ा सिर्फ लेमन न्यूज पर.
दिलखुलासमध्ये आपण अनेक मान्यवरांना भेटत असतो, राज्यातल्या मोठ्या डॉक्टरांना, नेत्यांना. कोणीच कोणाला अकाउंटेबल नाही, कोणीच कोणाला रिस्पॉन्सिबल नाहीये. एकमेकावर फक्त बोलत राहायचं. आपल्यावर स्वतःची जिम्मेदारी काय? तुम्ही व्यक्तिगत संबंध आणि पक्षीय संबंध हे वेगळ्या वेगळ्या पातळीवर ठेवता. 100%. अशा व्यक्तिमत्वांना भेटत असतो की ज्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासारखं खूप असतं. तो आजही मी बाळासाहेबांचा मला स्वतःला शिवसैनिकच समजतो. आनंद दिघे आणि तुमची सगळ्यात पहिली भेट कधी? सगळ्यात पहिली भेट दिघे साहेबांची आणि माझी 1983 साली झाली. ज्यावेळेला मागे वळून पाहताय त्यावेळेला वाटतंय लढाई संपली आहे? आता तर लढाई सुरू झाली असं म्हणता येईल. दिलखुलास पहा शनिवारी रात्री 9 वाजता फक्त लेमन न्यूजवर. आजचा मुद्दामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय रणरागिणींचा संताप या विषयावर. आज मुंबईतल्या ज्या फोटो जर्नलिस्टवर बलात्कार करणाऱ्या 5 नराधमांना न्यायालयामध्ये पेश करण्यात आलं, त्यावेळेला तिथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रणरागिणींनी आपला संताप व्यक्त करताना या आरोपींवर अंडी आणि टोमॅटो यांचा मारा केला आणि आपल्या अंगचा संताप, आपल्या अंगचा क्रोध जो आहे हा तिथे प्रकट करण्याचा प्रयत्न केला. याच विषयावरती पोलिसांनी ज्यांना कारवाई करून घ्यायला भाग पाडलं त्या दीप्ती तामाणे आपल्याबरोबर आहेत, ॲडव्होकेट नयना परदेशी आपल्याबरोबर आहेत आणि आणखी काही मान्यवरांकडे आपण जाणार आहोत. सत्तेची कमान ज्यांच्या हाती आहे त्यात सत्तेच्या कमानीमधला एक मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे त्यातल्या तरुणींच्या संघटनेतल्या एका कार्यकर्त्याला अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे मग राज ठाकरे बोलत होते की आर पाटील यांना बांगड्यांचा अहेर देण्याची वेळ आली आहे. ते खरं आहे का? दीप्ती तामाणे, राज ठाकरेंनी ही घटना घडल्यानंतर आर पाटील यांना बांगड्यांचा अहेर देणं गरजेचं आहे असं म्हटलं होतं. तो अहेर पाठवा असं त्यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांना आणि आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानंतर या सगळ्यांनी तशा स्वरूपाची पावलं उचलायला सुरुवात केली. तुम्ही राज ठाकरे यांच्या कृतीचं समाधान करताय? कारण आत्ता या क्षणाला राज ठाकरेंनी गडकरी रंगायतमधला आपला कार्यक्रम आहे तो आटोपलेला आहे आणि तिथे त्यांनी असं म्हटलंय की हे सगळे आरोपी बिहारमध्येच कसे सापडतात, याही आरोपींवर त्यांचा रोष आहे. काय सांगाल तुम्ही की राज ठाकरेंच्या एकूणच या सूचनेशी तुम्ही सहमत आहात? राज ठाकरेंनी जे काय स्टेटमेंट केलेलं आहे, मी जे तुम्हाला मगासपासून समाज बदलायला पाहिजे आणि समाजाची मनोवृत्ती बदलायला पाहिजे, म्हणजे राज ठाकरे सांगतायत त्याप्रमाणे समाज बदलू शकतो? नाही, एक मिनिट. त्याच मुद्द्याला मला हात घालायचा आहे की राज ठाकरे जेव्हा बांगड्या भरा असं सांगतात तेव्हा कुठेतरी बांगड्या हे दुर्बलतेचं प्रतीक आहे असं तुम्ही म्हणता. जे स्त्री ज्या बांगड्या वापरते तीही दुर्बलतेचं प्रतीकच म्हटलेली आहे. म्हणजे अजूनही आपला समाज इन्क्लुडिंग काही राजकारणी समाज महिलांना दुर्बलच समजतात, युवतींना दुर्बलच समजतात. म्हणजे तुम्ही थेट नाव घ्या. मला नाव घेण्याबद्दल काही तुम्ही नाव आम्ही कोणाचे नाही. राज ठाकरेंनी असं स्टेटमेंट केलंय म्हणून मी त्यांच्याच बद्दल बोलते. जेव्हा ते सांगतात की बांगड्या भरा, ह्याचा अर्थ काय? दुर्बलता, बांगड्या हे दुर्बलतेचं प्रतीक आहे आणि स्त्री दुर्बल आहे. स्त्री दुर्बल आहे हे जोपर्यंत आपला समाज म्हणतोय, सतत म्हणत राहतोय, तोपर्यंत या रेप सारख्या घटना कायम वारंवार घडतच राहतात आणि समाजाची मनोवृत्ती कधीही बदलणार नाहीये. ॲडव्होकेट नयना परदेशी यांचा जो निराशावाद आहे, तुम्ही सहमत आहात याच्याशी? तुम्ही स्वतः कायद्याच्या प्रक्रियेमध्ये काम करता. आपल्याकडे जवळपास रोज एक बलात्कार या संख्येने बलात्कार होतोय असं माहितीच्या अजिबात भूमिका नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा एखादा माणूस असं म्हणतो की बांगड्या भरा, याचा अर्थ तो डेफिनेटली असं समजतो की बायका दुर्बल आहेत आणि आम्हाला याच मनोवृत्तीला तडा द्यायचा आहे. नयना परदेशी, तुम्ही याच्यावर भाष्य केलं पाहिजे. तुम्ही रोज न्यायालयामध्ये जाता, ज्या स्वरूपामध्ये दीप्ती तामाणे असं म्हणतायत की राज ठाकरेंना जी दुर्बलता दाखवायची आहे ती दुर्बलता छेदण्यासाठी आम्ही हे केलंय. दुर्बलता छेदण्यासाठी, सबलतेचा अंगीकार करण्यासाठी अंडी फेकणं किंवा टोमॅटो फेकणं, अंडी फेकणं हा दुर्बलता छेदण्याचा प्रकार नाहीये. माझं म्हणणं, बोलणं, आय जस्ट वॉन्ट टू से इट की दुर्बलता ते जे म्हणतायत तो ओव्हरऑल समाजाची मनोवृत्ती जी आहे
त्याला आम्हाला ती कुठेतरी बदलण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे। याच्याकरता आम्ही एक प्रतिकात्मक एक पाऊल उचललंय। प्रतिकात्मक पाऊल उचललंय। मी उमा कदमकडे जाणार आहे, त्यानंतर मी येणार आहे नैना परदेशींकडे। उमा कदम, आपण माझा आवाज ऐकताय? हो हो हा, हो उमा पटतंय तुला की ज्या पद्धतीत राज ठाकरेंनी महिलांना बांगड्या पाठवायला सांगितल्या गृहमंत्र्यांना, त्यांनी त्यांची दुर्बलता प्रकट होते आणि यांनी जे काही केलंय त्यांनी यांचा संताप प्रकट होतोय। संताप आणि दुर्बलता याची सांगड त्यांना घालायची आहे, काय कसं पाहतेस? नाही, जसं दीप्ती म्हणतायत तसंच ते समाजाचा हा राग सगळा बाहेर येतो। त्यांनी ज्या पद्धतीने आज ते तिकडे सगळं केलं, तुम्ही मगाशी नैना मॅडम म्हणाला तशा जसं तुम्ही म्हणालात की उद्यापासून कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये किंवा कधी आपण जेव्हा त्या केसेससाठी हजर राहू तेव्हा त्यांची सिक्युरिटी किंवा सगळ्या वाढवता येतील। राजेश, मला एवढंच सांगायचं होतं की ती वाढवण्यात आलेली आहे, कारण दुपारी जेव्हा मी तिथे होते की कोर्टामध्ये ही जी सगळी जी काही घटना घडली त्याच्यानंतर या सगळ्यांना नामजोशी मार्गाने मध्ये आणलं गेलं। त्यांनी कस्टडी तिथेच असल्यामुळे त्यांची तिथेच पासून जे सहकार्य बिचारे पोलीस करत होते त्या गोष्टीत। आणि मुळात म्हणजे आपल्याला हेही विचारायला नको की पोलिसांनी ही घटना जरी असली, फोटो जर्नलिस्ट असल्यामुळे काही त्यांच्यावर प्रेशर असेल किंवा काही आणखीन दुसऱ्या गोष्टी असतील, पण मुंबई पोलिसांनी तसं फारच छान काम केलेलं आहे। म्हणून मला फक्त नैना परदेशी मॅडमला एवढंच विचारायचं होतं की या कायद्यामध्ये काही आपण नेहमी बऱ्याचशा कायद्यांमध्ये सुधारणा करत असतो, तर या बलात्काराच्या कायद्यामध्ये कठोरातली कठोर शिक्षा अशी देण्यात येईल असा कायदा आहे का कुठे? ॲडव्होकेट नैना परदेशी सगळ्या महिला, अख्ख्या नारी शक्तीला असं वाटतंय, सगळ्या महिलांना असं वाटतंय, मग ती महिला कुठल्याही वर्गातली असो, की या बघा प्रसार माध्यम हा आपल्याकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्याला समजतो। हा उमा बोला। राजेश, मी हे पण सांगेन की आपण आता नैना मॅडम म्हणाल्या तसं ज्या कोर्टाच्या महिलांसाठी जे अधिकार आहेत किंवा काही आहेत तसे आमच्याकडे टाइम्समध्ये सुद्धा मी काम करते, टाइम्स ऑफ इंडियामध्ये, तिथेही आमच्यासाठी वकील नेमण्यात आलेले आहेत आणि आमच्याकडे ते लॉ डिपार्टमेंटच आहे की आम्ही जाऊन तिथे आमची तक्रार करू शकतो। आम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तर कुठल्याही मुली किंवा जाऊन तिकडे तक्रार करू शकतात। दुसरी गोष्ट, मी हे म्हणणार नाही की आता मुलींनी एवढं झाल्यानंतर घाबरून, कधीच नाही। मी नेहमीच सांगत असते कितीही झालं तरी प्रत्येक वेळेला आपण कुठल्याही वेळेला पोलीस किंवा आणखीन कोणी आपले आई वडील किंवा भाऊ बहिणी मैत्रिणी ह्या सगळ्यांची वाट बघण्यापेक्षा थोडंफार आता, कारण ह्या सगळ्या गोष्टी रोजच होतात आहेत, किती आपण सांगणार की किती कठोर शिक्षा ठीक आहे हा झाला एक साधारणपणे। नाही, मी ॲडव्होकेट नैना परदेशींकडे जाणार। ॲडव्होकेट नैना परदेशी, शिक्षांमध्ये बदल होणं या गोष्टींची जी गरज असते बघा, कोणतीही गोष्ट एका वास्तवतेवर आधारित असते आणि ती वास्तवता असते पुराव्यांची, ती वास्तवता असते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये साक्षींची। तर हे सगळं करत असताना नेमकी जी काही कसरत करावी लागते ती कसरत विशेषतः त्या महिलेला, कारण ज्या वेळेला त्या महिलेसाठी ह्या गोष्टी खूप क्लेशकारक असतात आणि मग ज्या वेळेला राज ठाकरे बांगड्यांच्या माध्यमातून दुर्बलता प्रकट करायला लावतात किंवा ती प्रकट होते, म्हणजे ती आर पाटलांना, म्हणजे आर पाटलांची इतकी दुर्बलता असं त्यांना सांगायचं असेल कदाचित। आणि दीप्ती तामाणे जे काय किंवा त्यांच्या सहकारी ज्या काय करतायत, ह्या सगळ्यांची सांगड तुम्ही नैना परदेशी कशी घालताय? मी पहिल्या आपण जे म्हणालात की राज ठाकरेंनी बांगड्यांचा आहेर करण्याबद्दल उल्लेख केला, मलाही कोणत्याही राजकीय वादात पडायचं नाही, परंतु मी असं म्हणेन की मगाचपासून हा जो मुद्दा घेतला होता की दीप्ती तामाणे म्हणाल्या की स्त्रियांना अबला समजलं जात आहे, तर मी असं म्हणेन की स्त्रिया पहिल्यापासून सबलाच आहेत, त्यामुळे मला हे मुळात आधी मान्य नाही की स्त्रिया अबला आहेत असं। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला नाहीये म्हणून तुम्ही आज अंडी फेकली? फार स्ट्रॉंग आहे राजेश, आम्हाला अजिबात मान्य नाही की ते अबला आहेत। माझं म्हणणं एवढंच आहे की समाज त्यांना अबला दाखवण्याचा विविध प्रकारे प्रयत्न करतोय। मी ह्या तुमच्या सगळ्यांपेक्षा अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या एका व्यक्तीकडे जाणार आहे। गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या सामाजिक पातळ्यांवर आणि वेगवेगळ्या माध्यमातून काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण माझ्याबरोबर आता या क्षणाला आहेत। मी आपल्याला म्हटलं होतं की आणखी काही मान्यवर येतील। मी राज्याच्या माजी गृहराज्यमंत्र्यांकडे जाणार आहे, कारण विद्यमान गृहराज्यमंत्री किंवा गृहमंत्री यावर भाष्य करतील अशी अपेक्षा करणं हेच आता मुळात चुकीचं आहे। त्यामुळे मी विरोधासाठी विरोधकांकडे जाणार नाहीये। माझ्याबरोबर विद्याताई चव्हाण आहेत, मी त्यांच्याकडून हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की राष्ट्रवादी युवती काँग्रेस हे त्यांच्याच एका पक्षाचं एक अंग आहे। असं असताना राज्याचं गृह मंत्रालय त्यांच्याकडे असताना आणि सुप्रिया सुळेंसारखी सुसंस्कृत, सभ्य, सुजाण आणि संयमशील महिला ज्या संघटनेची
नेता म्हणून काम करते त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आज संतापाचा कडेलोट झालाय आणि त्यांनी ही घटना आज न्यायालयाच्या आवारात केली आहे. विद्याताई, या सगळ्या गोष्टींकडे पाहताना नेमकं तुम्ही काय शब्दबद्ध करताय? नाही, मला तर पहिल्यांदा या युवतींचं खरोखरच अभिनंदन करावंसं वाटतं, कारण सर्वसामान्य प्रत्येक महिलेला या गोष्टीची अत्यंत चीड आहे. मग ती पक्ष आणि राजकारण ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही याचा विचार करतो की त्या ठिकाणी अशा प्रकारे अत्याचार केल्यानंतर त्या मुलांना कोर्टामध्ये आणलेलं असताना त्यांच्यावरती राग निघणं हे स्वाभाविक होतं. आणि अशा प्रकारचा राग हा कुठे आता रस्त्यांवरती जर उतरून लोकांनी तो प्रकट केला तरच अशा गुन्हेगारांना काहीतरी आळा बसू शकेल. नाही, म्हणजे विद्याताई मला एक सांगा, जे ठाकरे बंधू दोघं, एक जण म्हणतात की आर पाटलांना बांगड्या द्या आणि दुसरे म्हणतात की यांची धिंड काढा, तर या दोघांशीही तुम्ही सहमत आहात असं समजायचं आपण सत्तेत असूनही? बिलकुल नाही. राज ठाकरे जे बोललेले ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण हा स्त्रीत्वाचा अपमान आहे. राज ठाकरे जे बोलले ते की गृहमंत्र्यांना बांगड्या पाठवा, काय बांगड्या घालणारे हात खूप पराक्रमी आहेत आणि तो जिजामातांपासून झाशीच्या राणीपर्यंत सावित्रीबाई फुलेंपासून आज आम्ही सगळ्या महिला बांगड्या घालतो आणि मला त्या बांगड्यांचा खूप अभिमान आहे. स्त्रीत्वाचा अपमान करायचा राज ठाकरेंना कोणी अधिकार दिलेला नाही आहे. आणि उद्धव ठाकरे जे बोलले की अशा गुंडांची धिंड काढायला पाहिजे, ते खरोखरच मला असं वाटतं की नुसते कायदे कडक होऊन चालणार नाही आहे, तर त्या लवकरात लवकर फास्ट ट्रॅक आपण जे म्हणतो त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे आणि सामूहिक बलात्कारात तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि अशा शिक्षा झाल्यानंतर त्या शिक्षेचा कुठेतरी दहशत निर्माण होईल की अशा प्रकारे गुन्हे केल्यानंतर आपल्याला कडक कारवाई आपल्यावरती केली जाते. परंतु आता आपल्या कोर्टांमध्ये अशी परिस्थिती आहे की 10-10, 12-12 वर्ष बलात्काराच्या केसेस पेंडिंग आहेत. एकीकडे दिल्लीचा रेप झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली, महिला रस्त्यावर उतरल्या, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या लोकांनी राग दाखवला, परंतु आज 9-10 महिने होत आले तरी अजून त्यांना शिक्षा नाहीये. तर ह्या शिक्षा ज्या आहेत ह्या तातडीने व्हायला पाहिजे आणि लगेच शिक्षा झाल्यानंतर मला वाटतं पुढच्या काही वर्षांमध्ये त्याचा परिणाम दिसायला लागेल की लोक घाबरतील. अशा प्रकारे आपण अत्याचार करता कामा नये, आपल्याला पुढचं आयुष्य पूर्ण जेलमध्ये काढायला लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ही सगळी जी काय व्यवस्था आहे ती थोडी बदलण्यासाठी न्यायालयाने पुढे आलं पाहिजे आणि ह्यांना कडक शिक्षा झाली तरच कुठेतरी त्या शिक्षेची भीती गुन्हेगारांच्या मनामध्ये निर्माण होईल. मग अशा प्रकारे कोणीही बलात्कारासारखे किंवा छेडछाडीचे गुन्हे करताना त्यांना 10 वेळा विचार करायला लागेल की आम्ही हे जे समजत होतो ते आता गुन्हे सिद्ध होत आहेत आणि कोर्टातून यांना शिक्षा मिळते. विद्याताई, पण एका बाजूला ताई जे विद्याताई आता जे म्हणाल्या त्याच्यामध्ये त्याच प्रक्रियेला कुठेतरी तुम्ही जे गृहमंत्र्यांबद्दल म्हणत होतात त्याच्यात कुठेतरी ही सुरुवात झालेली आहे आणि 48 तासात पोलिसांनी त्यांची एफिशियन्सी दाखवून त्या माणसांना पकडलेलंही आहे, त्यांच्यावर केस चालू होऊन त्यांचं सेकंड हिअरिंग त्या एफिशियन्सीकडे किंवा त्या कार्यक्षमतेकडे मी येणार आहे. नाही दीप्तीजी, मी तुम्हाला पूर्ण बोलायला देणार आहे. हा माझा कार्यक्रम किंवा माझा आजचा मुद्दा हा फक्त आरडाओरडा याच्यासाठी नाहीये. मी त्यातले काही जे काही खरंच सकारात्मक आहे ते तुमच्या सगळ्यांकडून काढून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. विद्याताई, मला तुम्हाला इथे एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. आपलं जे कायदा मंत्रालय आहे किंवा आपलं जे विधी मंत्रालय आहे त्याच्यामध्ये असलेले अनेक अधिकारी आणि सरकारी वकील यांच्याबद्दलच नेहमी अनास्थेचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. कारण तिथेच मुळात ज्याला आपण घोडं पेंट खातो असं म्हणतात ते मी तुमच्याकडे येणार आहे. मला वाटतं तुम्हाला थोडासा खोकला होतोय आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये याची मी काळजी घेणार आहे. मी ॲडव्होकेट नैना परदेशींना विचारणार आहे, सरकारी वकील हा जो प्रकार आहे आपल्याकडे हा नेहमीच एक चिंतेची बाब म्हणून पाहिली जाते. ज्या पद्धतीत कोर्टात केसेस लढल्या जायला हव्यात, मग त्या महापालिकेच्या असो, त्या राज्य सरकारच्या असो, जिल्हा परिषदेच्या असो किंवा या अशा स्वरूपाच्या सामूहिक बलात्काराच्या आणि महिला अत्याचाराच्या असो, त्या तितक्या ताकदीने लढल्या जात नाहीत. हे निरीक्षण आहे. का होतं असं? तुम्ही अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी केल्यानंतर तुम्ही खाजगी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. या दोन मधली जी तफावत आहे ही कुठे, ज्याला आपण अधोरेखित करणं म्हणतो, ती कुठे होते? ॲडव्होकेट नैना परदेशी. तफावत अधोरेखित करण्याबाबत मी काही बोलू शकणार नाही तसं, पण मी असं सांगेन की आपण हा जो मुद्दा उचललात की सरकारी वकिलांविषयी अनास्था, एक प्लीज समजून घ्या की सरकारी वकील हा नेहमी शेवटी कोणाची तरी बाजू, वकील हा नेहमी कोणाची तरी बाजू मांडत असतो. त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं असं काहीही नसतं. त्याच्यामुळे त्याच्यासमोर कोणते पुरावे आणले जातात, त्याच्यासमोर कोणती कागदपत्र दिली जातात, त्याच्यावरतीच तो त्याची बाजू मांडणार असतो.
जर त्याच्याकडे व्यवस्थित पुरावे दिले गेले, ह्याच्यामध्ये बलात्काराच्या केसेसमध्ये वगैरे मेडिकल रिपोर्ट किंवा डॉक्टरी पुरावा जो असतो हा अतिशय महत्त्वाचा असतो. प्रत्यक्ष साक्षीदार असण्याची शक्यता फार कमी असते अशा गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे ज्याला आम्ही सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणतो ह्याच्यामध्ये आणि मेडिकल रिपोर्ट ह्या दोन गोष्टींवरती साधारणतः बलात्काराची केस सिद्ध होते. तर ह्या पद्धतीचं जे कागदपत्र तयार केले जातात हे कशा पद्धतीने तयार केलेत ह्याच्याचवरती या सगळ्या केसचं भवितव्य अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे सरकारी वकील असेल किंवा कोणताही वकील हा जे हातात असलेल्या कागदपत्रांवरती बाजू मांडत असल्यामुळे ते त्याच्या हातात किती चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकतो ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. विद्याताई, बघा, ज्या वेळेला पोलीस या सगळ्या गोष्टींची तपास यंत्रणा राबवत असतात, तपास करत असतात, त्यावेळेला आपला एक असा प्रयत्न असतो की ज्या अधिकाधिक गोष्टी आहेत या पोलिसांच्या तपासामध्ये यायला हव्यात, त्या FIR मध्ये यायला हव्यात, त्याच्या नोंदी व्हायला हव्यात. पण ज्या स्वरूपाचा प्रतिसाद आणि ज्या स्वरूपाची म्हणजे बघा, ज्या वेळेला निर्भयाचं प्रकरण झालं त्यावेळेला दिल्लीमधल्या कुठल्याही वकिलाने तो खटला आपल्याकडे स्वीकारण्यासाठी किंवा ती केस घेण्यासाठी नकार दिला होता. मुंबईमध्ये अशा स्वरूपाचं वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही आणि त्यामुळे दीप्ती तांबणे सारख्या किंवा तिच्या सहकाऱ्यांसारख्या लोकांना रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करावा लागला असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या विषयामध्ये काम करताय म्हणून तुम्हाला विचारतोय. नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे की या मुलींनी जे संताप व्यक्त केला ती सर्वसामान्य महिलांची आणि सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया होती. परंतु आता जे दिल्ली प्रकरण झाल्यानंतर पोलिसांमध्ये सुद्धा, न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आणि शासनाच्या ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस आलाय आणि त्यांना कुठेतरी असं वाटायला लागले की हे गुन्हे जे आहेत अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत. आणि ते गुन्हे जेव्हा FIR नोंदवला जातो त्याच्यानंतर लगेचच संबंध त्याचे जे पुरावे आहेत म्हणजे एव्हिडन्सेस जे कोर्टासमोर आपल्याला ठेवायचे आहेत ते तातडीने गोळा केले पाहिजे. कारण पहिल्यांदा म्हणजे जिच्यावरती रेप झालाय तिची मेडिकल करणं, गुन्हेगारांना तातडीने पकडणं आणि फोरेन्सिक लॅबमधनं त्याचे रिपोर्ट्स मिळवणं, या सगळ्या कोर्टामध्ये हे साक्षी पुरावे खूप महत्त्वाचे आहेत. आणि काल मागच्या आठवड्यात ज्या मुलीवरती अत्याचार झाले तिच्यावरती अत्याचार झालेल्या ठिकाणी पोलिसांनी त्या गुन्हेगारांना तिकडे घेऊन गेले आणि कशा प्रकारे त्यांनी अत्याचार केले, त्या ठिकाणी जे जे पुरावे त्यांना मिळालेले आहेत त्याच्यावरनं मला असं वाटतं ही केस अत्यंत भक्कम झालेली आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की पूर्वीमध्ये आणि आज ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. आता पोलीस सुद्धा तातडीने सगळ्या इन्व्हेस्टिगेशन करतायत आणि गुन्हेगारांनाही पकडतायत आणि ती मेडिकल करणं, त्या मुलांची मेडिकल करणं, त्यांच्याकडे जे जे त्यांनी त्यावेळेस कपडे घातले होते त्या सर्वांचं पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या आणि फोरेन्सिक लॅबमध्ये ते पाठवणं, हे सगळं हे आहे की याच्यातले कुठलाही पण विद्याताई मला हे कळलं. पण बघा, ज्या वेळेला ही घटना घडली त्यानंतर RR पाटलांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा त्यानंतर त्याच्या आधी ज्या वेळेला डान्स बारच्या संदर्भातला जो मुद्दा होता त्यावेळेला देखील RR पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी भेटून आपली जी काय भावना होती ती सांगितली होती. तुम्हाला असं वाटत नाही का की या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने जे केलं त्याची पुढची पायरी म्हणून या सगळ्या संपूर्ण तपासाची प्रक्रिया नेमकी काय दिशेने चालते आणि कशी चालते याच्यावर एक अंकुश ठेवण्याचं जे काही काम आहे ते करण्याची गरज आहे. पण ते बाजूला ठेवून या राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केलेलं काम जे आहे त्यामुळे आणखी यातला गुंता किंवा या सगळ्या गोष्टींमधलं अलर्टनेस जे आहे या आरोपींसाठीचं हे पोलिसांचं वाढलंय, पोलिसांचा तो ताप वाढलाय असं तुम्हाला वाटत नाही? नाही, बिलकुल नाही. कारण काय आहे याच्यामध्ये हे दोन्ही गोष्टी पूर्ण वेगवेगळ्या आहेत. लोकांनी, युवतींनी किंवा महिलांनी आणि सर्वांनीच, म्हणजे असं काही फक्त युवतींनाच राग येतो असं नाही, आम्हाला महिलांनाही येतो, सर्वसामान्य पुरुषांनाही येतो की हे काय चाललेलं आहे. तर त्यांनी राग व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे. नागपूरला अशाच वेळी कोर्टामध्येच महिलांनी त्या गुन्हेगाराला जोडून तिथल्या तिथेच खलास करून टाकलं होतं. तर मला असं वाटतं अशाच हा सर्वसामान्य जनतेचा राग आहे, संताप आहे, गुन्हेगारांविषयी चीड आहे. त्यामुळे हे करणं हे स्वाभाविक, ते एक स्वाभाविक ऍक्शन त्यातनं दाखवली जाते. परंतु त्याच्यात काही पोलिसांच्या तपासामध्ये व्यत्यय येतो किंवा
यांनी काहीतरी दाखवण्यासाठी काहीतरी केलं, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे असं नाही आपल्याला म्हणजे मला म्हणता थोडक्यात येणार नाही, मला तुम्हाला आता महिला काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक महिला नेत्या म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हालाही आता शिवसेनेच्या स्टाईलचीच कार्यप्रणाली आणि जी काही प्रक्रिया आहे ती अभिप्रेत आहे? तुम्ही शिवसेना स्टाईल ही म्हणू नका. हे काय कुठल्या सिनेमाचे पोस्टर जाऊन फासले किंवा कोणाला काळं फासलंय असातला प्रकार नाही. हा स्वाभाविक आहे. जे आम्ही महिला, म्हणजे मला सुद्धा असं वाटतं कधीतरी कुठला तरी असा बलात्कार करणारा जो माणूस आहे किंवा जो मुलगा आहे त्याला धरून मारलं पाहिजे की हे प्रकार बंद करा. अशा प्रकारे तुम्हाला करता येणार नाही. ही जी आहे ही प्रतिक्रिया आहे त्याच्यावरची. हे कोणाला शिवसेना स्टाईलचं आंदोलन किंवा कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन नाहीये. हे स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आणि मला तर असं वाटतं की आता जे मुलं छेडछाड करतायत किंवा एक ट्रेनच्या बाजूने दुसरी ट्रेन गेली तर लेडीज कंपार्टमेंटला बघून शिट्ट्या मारणं, हे करणं, हे त्या ट्रेन मधल्या पुरुष मंडळींनीच सांगितलं पाहिजे की अशा प्रकारे मुलींची छेड काढू नका. आणि हे मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी, मुंबई असो किंवा दिल्ली असो, कुठल्याही ठिकाणी असो, जे आपण जास्तीत जास्त 90% 95% लोक आहोत, त्यांनी हे असं जर ठरवलं की अशा प्रकारे छेडछाड करणाऱ्या मुलांना ताबडतोब तिथल्या अगदी 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 तुम्ही महत्वाच्या मुद्द्याकडे विद्याताई हा संपूर्ण चर्चेचा ओघ आणलेला आहे. ॲडव्होकेट नैना परदेशी, ज्या वेळेला रस्त्यात एखादी अशी अप्रिय घटना किंवा अशी एक चुकीची घटना घडताना दिसते, आज आपलं समाजमन इतकं बोथट झालेलं आहे की आपण त्यावर रिॲक्ट होत नाही. आपण म्हणतो की उगाच डोक्याला ताप नको, कारण पोलिसांचा एकूणच तपासाचा रोख आणि पोलिसांची कायद्याची जी काय गुंतागुंत आहे ती आपल्या वाट्याला नको मुंबई किंवा पुण्यासारख्या धावपळीच्या ठिकाणी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात. कायदा हा सामान्य माणसासाठी असावा, पण तो खूप किचकट पद्धतीने आपल्या समोर आणला जातो असं वाटतं तुम्हाला ॲडव्होकेट नैना परदेशी? नाही, मला हे मान्य नाहीये की कायदा किचकट पद्धतीने आपल्या समोर आणला जातो. खरं सांगायचं तर आजकाल आपली वृत्ती मला काय त्याचं अशी झालेली आहे असं मी म्हणेन याच्या बाबतीत, की जोपर्यंत माझ्या जीवाला काही त्रास होत नाही किंवा माझ्या वैयक्तिक घरापर्यंत कोणती बाब पोचत नाही तोपर्यंत मी त्याच्यात लक्ष घालणार नाही. जोपर्यंत ती दुसऱ्यांच्या घरात होते तोपर्यंत मला त्याच्याकडे बघायची गरज नाही. ही मनोवृत्ती बदलायची नक्कीच आपल्याला सगळ्यांना गरज आहे. म्हणूनच मी म्हणेन की आता हा जो आज हल्ला झाला किंवा ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत, तर त्याच्याऐवजी जर सगळेजण एकत्र येऊन किंवा कुठेही माझ्या दृष्टीला जर अशी कोणती वाईट घटना घडताना दिसली तर मी त्याच्या प्रतिकारासाठी पहिल्यांदा पुढे होईन. माझ्याबरोबर अजून 4 जणांना मी घेण्याचा प्रयत्न करेन. अशी वृत्ती तर आपण नक्कीच डेव्हलप करू शकतो असं मला वाटतं. आणि हा जो विद्यार्थ्यांनी मुद्दा मांडलाय की आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे, तर मला ते मान्य आहे. आजकाल असं झालंय की कोणीही हा पडत नाही की पोलीस, ही बाब तितकीशी खरी नाही. आपण जर सहकार्य द्यायचं ठरवलं तर पोलीस आणि कायदा ह्या दोन्हीच्या मदतीने आपण नक्कीच या सगळ्या लोकांना जरा बसवू शकतो. फक्त त्याच्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्ती तितकी तीव्र असण्याची खूप जास्त गरज आहे. इच्छाशक्ती तीव्र असण्याची गरज आहे असं ॲडव्होकेट नैना परदेशी म्हणतात. विद्याताईंनी सांगितलंय की संपूर्ण समाजाने याच्यामध्ये योगदान द्यायला हवं. या कार्यक्रमाची वेळ पूर्ण होते. विद्याताई खूप धावपळीत का होईना पण या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि त्यांनी त्यांचा जो महत्त्वाचा कंटेंट आहे तो इथे दिला. मी आजच्या दिवसाची मानकरी असं मी म्हणू शकणार आहे की ज्या व्यक्तीचं कौतुक करायला हवं ती आहे दीप्ती तामाणे. भले तिने कायदा तोडणारं किंवा कायद्यातून कारवाई होईल असं जरी काम केलं असलं प्रथमदर्शनी पाहता, तरी या मुंबई शहरातली, पुण्यातील, नाशिक, औरंगाबाद, संपूर्ण राज्यभरातील नव्हे तर देशभरातील संतप्त महिलांची प्रतिनिधी म्हणून तिच्या हातून जी कृती घडलेली आहे ती घडू नये यासाठी विद्याताईंसारख्या नेत्यांनी किंवा विधानमंडळात बसणाऱ्या मंडळींनी या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. एवढंच आता आपण या आजचा मुद्दा म्हणू शकतोय, कारण हा संताप उद्या जसा दीप्ती तामाणेंनी व्यक्त केला तसा कदाचित माझी मुलगी, माझी बहीण, माझी बायको, माझी आई हा व्यक्त करू शकते. हे प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. मग ती पोलीस बनण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने पोलीस बनण्याची आवश्यकता आहे असं विद्याताई म्हणतात. आणि राजकारणी म्हणून नाही तर समाजाचा एक भाग म्हणूनच आजचा संताप आमचा व्यक्त केलेला आहे. हे मी पहिल्यांदाच म्हटलं. अगदी खरं. आणि या तुमच्या संतापाशी सहमत होणारा असं प्रत्येक जनमानसाचा एक रेटा असेल, तो रेटा या भविष्यात कसा आपल्याला वापरता येणार आहे आणि या अनिष्ट प्रथांना आणि रूढींना किंवा या अनिष्ट कामांना कसा अंकुश ठेवता येणार आहे हे आपण पाहणार आहोत. उमा कदम, तुला खूप खूप धन्यवाद. तू एवढ्या गडबडीतून वेळ काढला. ॲडव्होकेट नैना परदेशी, दीप्ती तामाणे, पोलिसांच्या कारवाईनंतर पण इथे येऊन अत्यंत धैर्याने आणि धीराने हे सगळं तू मांडलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्या मान्यवरांना आणि सगळ्या रणरागिणींना खूप खूप धन्यवाद आणि तितकाच धैर्याचाही सलाम.
लेमन न्यूज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर सतत राहणार आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक धाडसी पावलाबरोबर आमचंही एक पाऊल असणार आहे आणि ते असणार आहे पाठिंब्याचं. विद्याताई आपल्याला खूप खूप धन्यवाद. उमा कदम तुलाही खूप खूप धन्यवाद. दीप्ती तामाणे तुला खूप धन्यवाद आणि तितकंच तुझं कौतुक. ॲडव्होकेट नैना परदेशी आपलेही खूप आभार. याबरोबरच आजचा मुद्दामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार. SRA योजना में भ्रष्टाचार, करोड़ों के FSI की चोरी।